नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मराठी ब्लॉगर दीपालीवर। सर्वात अगोदर सांगा कशी तुम्ही सर्वजण मजेत आहे ना। आम्ही पण खूप मजेत आहोत। तर इथे वाजलेले आहे सकाळचे 10:30 आणि इथे स्वयंपाकाची तयारी सुरू आहे म्हणजे ऑलमोस्ट स्वयंपाक रेडी आहे। वरण कुकर लावून दिला, कणिक इथे भिजवून ठेवलेली आहे आणि इथे मी आता शेपूची भाजी बनवत आहे। तर आज मी दोन भाज्या बनवणार आहे। एक तर शेपूची मी आता फोडणी घालून दिली, फक्त याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकायचं राहिला, कारण की आमच्या घरी शेपूच्या भाजीमध्ये शेंगदाण्याचं कूट टाकल्यानंतर सर्वांना ती भाजी आवडते। पण मला आपली जे हिरवी डाळ असते ना, मुगाची डाळ, त्या डाळीमधली शेपूची भाजी खूप आवडते। म्हणजे डाळ भिजू घातल्यानंतर मग वरून शेपूची भाजी फोडणी घातल्यानंतर वरून ती डाळ टाकायची, तशी डाळ मला खूप म्हणजे तशी भाजी मला खूप आवडते। पण आई पप्पा आणि यांना शेंगदाणा टाकलेली भाजी आवडते म्हणून त्याच्यासाठी ही भाजी बनवत आहे। आणि माझ्यासाठी बनवत आहे वालाच्या शेंगा। तर ह्या शेंगा आता कट करायच्या राहिल्या, तर ही भाजी मला खूप आवडते वालाच्या शेंगांची। तर माझ्यासाठी मग या शेंगाची भाजी मी बनवणार नंतर, पण अगोदर ही भाजी बनवते, त्यानंतर मग पोळ्या टाकणार, त्यानंतर मग ती भाजी बनवणार। तर इथे आता निहू आईच्या जवळ राहत नव्हती आणि मला खूप इथे त्रास देत होती, म्हणून मी तिला आता गॅसच्या ओट्यात तिकडे बसून दिलं आणि चिरंजीचे दाणे खायला दिले। तिला चिरंजीचे दाणे खायला खूप आवडते। तर आता ती शांत बसत आहे आणि खेळत पण आहे त्याच्यासोबत। म्हणजे तिची जी बॉटल आहे ना काचाची, ज्याच्यामध्ये चिरंजीचे दाणे होते, ते बॉटलमधले चिरंजी दाणे ती प्लेटमध्ये काढत आहे आणि डबल त्याच्यामध्ये टाकत आहे। आता असा खेळ तिचा चालू आहे। तर आता तिला खेळू देते मी, तिथपर्यंत मिक्सरमधून शेंगदाणे मी बारीक करून घेते। आज आमच्या लिंबूची आंघोळ पण राहिलेली आहे, तर तिची आंघोळ मी नंतर करून देणार, कारण की बाहेर थंडी हवा सुरू होती। त्याच्यामुळे विचार केला की बा आज लवकर मी आंघोळ करते, ती थोड्या वेळानंतर करून देते। काय झालं राणी? निघू होण्या अगोदर माझे काम इतके लवकर होत होते की मी तुम्हाला काय सांगू। म्हणजे 6:30 वाजता नाश्ता स्वयंपाक वगैरे सर्व होऊन मी बसत होती। पण जेव्हापासून आता निघू झालेली आहे ना, त्यापासून एक्स्ट्राचे कामं वाढलेले आहेत आणि स्वयंपाकाला वेळ होतो, नाश्ता वेळ होतो। तर आज तरी नाश्ता बनवलेला नाही आहे, कारण की नाश्ता खाणारा कोणीच नव्हतं, हे पण नव्हते आणि पप्पा पण नव्हते। त्याच्यामुळे मग आता नाश्ता नाही बनवला, नाहीतर मग नाश्ता बनवल्यानंतर स्वयंपाक बनवणं खूप वेळ होतो। तसाला आता नाश्ता बनवल्यानंतर मी लवकर स्वयंपाक बनवून घेते। तर हां खा निघून झाल्यापासून मला कामं खूप वेळ लागत आहे कामं करायला। तू वरण भात खाते ना निहारिका? काय गं? चला त्याची साल काढून घेते आणि मग मिक्सरमधून बारीक काढते। चला तर मग फ्रेंड्स, आता सर्व स्वयंपाक झालेला आहे, सर्व कामं झाले, माझं जेवण पण झालं। आज लवकर जेवण केलं। आता 1 वाजत आहे। तसं तर आम्ही जेवण 1:30-2 वाजता करतो, पण आज नाश्ता नव्हता बनवला, त्याच्यामुळे मला खूप भूक लागली होती। तर मी आज जेवण करून घेतलं आणि त्यानंतर सर्व आवरलं। आता निहूची आंघोळ करून दिली आणि निहू 2 मिनटं शांत थांबत नाही आहे। निहूची तयारी झालेली आहे, फक्त भांग करायचा राहिला। हे बा अर्धा भांग झाला, अर्धा भांग करायचा राहिला। तर ती इकडे तिकडे धावतच आहे। थांब ना निहारिका, थांब ना, हो तेच आहे। तर आता निहूचा भांग करून झाला की निहूला झोपून देते, कारण की निहूचं पण जेवण झालेलं आहे। थांब ना निहू, आता तिचं भांग करून दिला आणि ती बा कशी करत आहे। आज वेणीच निघालून दिली मी निहूची, है ना निहू? हे पा नाही वेणी नाही, हे पा कशी केली केस, कारण की वेणी घालून दिली की आमची निहू आहे ना वेणी सोडून टाकते, त्याचा रबर काढून घेते, म्हणून आज तिची वेणीच नाही काढून दिली। आणि तिचा हा छोटूसा कंगवा आहे, त्यानेच ती भांग करत आहे। काय करत आहे तू? काय चचू? हो असं खराब नाही करू ना। हे पहा इथे मी निहूला तेलमीठ पोळीचे असे छोटे छोटे तुकडे करून दिले होते। 2-3 तुकडे खाल्ले आणि पोळी दिली।
काही खाल्ली नाही तू. खाते का आता? हां खाते खा मग. अशी मांडी मारत असते. मांडी मार, मांडी मार. न्यू मांडी कशी मारते? हां अशी. आणि मग अशी जेवण करते है ना. पा हां हात धुतले तू. हात धुतले. हात का तुझी आंघोळच झालेली आहे. तेव्हा ते हात धुवून म्हटलं हात धुवून का तुझी आंघोळच झाली. कशाला हात धुवा लागतात. चला आता काय राहिलं तुझं? टिकू. हां टिकू लावायचं राहिलं ना. टिकू कुठं लावत असतात निहू? इथं इथं. टिकू कुठे लावत असतं? इथं लावत असते का? अरे बापरे. निहूच्या बांगड्या दाखव बरं. निहूच्या बांगड्या कुठे आहेत? निहूच्या बांगड्या. ह्या निहूच्या बांगड्या. मी त्या दिवशी कडे घातले होते तर तिने पण मला तिचे कडे घालून मागितले म्हणून मग तिच्या हातामध्ये पण एक एक कडा घालून दिलं मी. आणि निहूच्या तोड्या कुठे? निहूच्या तोड्या कुठे आहेत? हो निहूच्या तोड्या कुठे आहेत? काय बोलते म्हणजे पण समजत नाही. मला समजत नाही आहे तू काय बोलत आहे. अरे बापरे अशा मस्त करायला लागते. हां पापा कुठे गेले? आप्पा कुठे गेले? आई कुठे गेली? आई पण भूर गेली काय? आई कुठे गेली? आई पण भूर गेली. आजी पण आजी पण भूर गेली. आई पण भूर गेली. बर हां मोठी आजी कुठे? मोठी आजी कुठे गेली? ते मोठी आजी. तर इथे मोठ्या आजीचा फोटो लावलेला आहे त्याच्यामुळे ती मोठी आजी म्हणते आणि रोज पाया पडते. हा पा. हां शिवबाबा कुठे आहेत? शिवबाबा कुठे आहेत? कुठे कुठे आहेत? हां ते शिवबाबा आहेत है ना. जे जे कसं करावं लागते शिवबाबांना? ह्या कसं करावं लागते? आता जे करून दाखवणार. हां हा हे शिवबाबाला जे है ना. निहू असं करत असते. हे पाहता गेली उठून. एक घास खाल्ला तिने आणि पुन्हा इथे प्लेट ठेवून गेली. रोज तिचं असंच चालू असते. वरण भात टाकला तिच्यासाठी वरण भात 1-2 घास खाते आणि वरण भात अजिबात खात नाही. चला आता इथे सर्व तिने गाडा करून ठेवलेला आहे तो आवरून घेते. त्याच्यानंतर मग घर झाडून घेते. त्यानंतर मग झाले सर्व कामं. तर आता जेवण राहिले फक्त आई पाणी यांचं. तर हे आता नंतर जेवण करतील. माझं जेवण झालेलं आहे. भांडे वगैरे सर्व घासून घेतले आणि आमच्या निवडा झोप येत आहे. निवला झोप येते आता. तर चला मग आता हिला झोपून देते मी. त्यानंतर मग सर्व आवरून घेते आणि नंतर मग आराम करते. तर अशा मस्त चालू असतात आमच्या निहूच्या दिवसभर. एखाद्या वेळेसच ती दुपारची झोपते नाही तर दिवसभर अशीच मस्ता करते. आणि हिच्याच्याने मला वेळ पण माहिती पडत नाही आहे की बा दिवस कुठं जातो. म्हणजे दिवस निघतो कधी आणि संध्याकाळ होते कधी हे मला माहीत पण नाही पडत. हे पाहता तिची बॉटल घेऊन फिरत आहे. काय काय? अरे बापरे उघडली का? ओहो आता आमच्या निहूला सर्वच कळत आहे. हां हळूहळू पे. अगोदर तिला ग्लासमध्ये पाणी देत होतो तर ती काय करत होती 1 घोट पेत होती आणि बाकीचं पूर्ण फेकत होती. म्हणून आता तिच्यासाठी ही बॉटल काढलेली आहे. आणखीन 2 बॉटल आहेत तिच्या पाण्याच्या पण ती अशी आहे की ती झाकण तिला उघडता येते त्या दोन्ही बॉटलचं. त्याच्यामुळे मग आता ही 3री बॉटल काढली तिच्यासाठी. हां पी पाणी पी. तर ही बॉटल तिला तिच्या आत्याने गिफ्ट केलेली आहे. ही नाही 2-3 बॉटल आहेत. खूप सारं सामान आहे. हे तुम्हाला मागं पण दाखवलं होतं पण त्याच्यानंतर म्हणजे जे ताईने सामान दिलं होतं ना त्याच्यानंतर मग ताईने खूप साऱ्या अशा बॉटल आणलेल्या आहेत निहूसाठी. दुधाच्या पण आहेत आणि पाण्याच्या पण आहेत. तर आता ती वरचं तर दूध पित नाही तर त्या बॉटल सर्व तसेच ठेवून दिलेल्या आहेत. पण पाण्याच्या बॉटल आहेत ना ह्या कामी पडत आहेत आता. तर हे गिफ्ट तिच्या आत्याने दिलेलं आहे तिला. निहू आत्या कुठे? आत्या कुठे? आत्या ती ताईचा फोटो काढते तिथला आणि
रोज त्या फोटोच्या पप्प्या घेते, म्हणते आत्या आहे, काका आहे. दीदी कुठे आहे? आत्याचा फोटो कुठे आहे? हा, तो फोटो आहे आत्याचा. हो का? मोठे पप्पा मोठी मम्मी कुठे? त्यांचा फोटो कुठे? त्यांचा फोटो कुठे? नाही. हा कळलं. हा ते आहे मोठे मम्मी आणि मोठे पप्पांचा फोटो. आणि मम्मी पप्पांचा फोटो कुठे आहे? मम्मी पप्पांचा फोटो कुठे आहे? आमचा फोटो लक्षातच नाही आहे तिच्या. या चौघांचेच फोटो फक्त लक्षात घेते ती. हा हा, आमचा फोटो नाही आहे, मम्मी पप्पांचा फोटो नाही आहे. हा दिसला निहुला, दिसला तुला? हो हो हो. चला. हा शुभा बाय, शुभा बाय. न्यू पाणी पडणार त्या बॉटल मधलं, असं नको करू तू. चल गाई करून देते तुला, मी झोपून देते थोडा वेळ. चला आता निहूला झोपून दिलं. निहू झोपलेली आहे आता आईच्या जवळ. तर म्हटलं चला आता खालचं सर्व झालेलं आहे, तर वरचं पण आवरून घेते. तर आता रूम आवरून घेतली, रूम झाडून घेतली. फक्त आता हॉल राहिलेला आहे झाडण्याचा, तर तो झाडून घेते. त्याच्यानंतर मग मी पण आराम करणार. आता वाजले आहे दुपारचे 2. आता हॉल झाडून घेते. हा, कारण की हॉलमध्ये खूप सारा धूळ आली होती. तर खूप दिवस झाले म्हणजे मी हॉल झाडलाच नाही. तरी आता 8 दिवस झाले. तर कसं आहे, लवकर व्हाईट फर्शवर धूळ येते म्हणजे दिसून येते. तर आता पण तेच झालेलं आहे. तर आता लवकर झाडून घेते. त्यानंतर मग पप्पा आलेले आहेत वाटते, तर पप्पांना ताट वाढून देते. चला तर मग फ्रेंड्स, आता संध्याकाळ झालेली आहे. तर मी चाललेली आहे बाहेर. तर खूप वेळची मी ट्राय करत आहे माझी वेणी घालण्याची, पण कसं सकाळी मी माझ्या केसांना तेल लावलेलं आहे, तर त्याच्यामुळे माझी काही वेणी जमतच नाही आहे. तर आता पाहते, क्लचर लावून घेते आणि त्याच्यानंतर मग तयारी करते आणि निघते मग मार्केटमध्ये जाण्यासाठी. कारण की मला थोडंसं सामान तर मला आहे ना थोडंसं सामान आणायचं आहे. आणि म्हणजे किचनमधला चहापत्ती, त्यानंतर आणखीन थोडंफार सामान पाहते मी, ते आणायचं आहे किराणा. आणि त्यानंतर मला भाजीपाला पण आणायला जायचं आहे. त्या दिवशी मी गेली होती, तर भाजीपाला मी काही जास्त आणत नसते, थोडंच आणत असते. तर भाजीपाला पण संपलेला आहे, तर भाजीपाला पण घेऊन येते. आणि मग थोडंफार सामान आहे आणायचं, तर ते पण घेऊन येते. तर माझे केस काही सेट होतच नाही आहेत, काय करू. पाहते, वेणीच घालून घेते. म्हणजे केस सेट होत नाही आहेत. आता तेल लावल्यामुळे ना माझे केस नेहमी असेच होतात. नाही तर पाहते, नेहमीप्रमाणे आंबाडा पाडून घेते. बघू शकता, केस अजिबात सेट होत नाहीत माझे. आणि निघते मार्केटमध्ये जाण्यासाठी. तसं पण मी स्टॉलच बांधणार आहे चेहऱ्यावर, तर इतकं काही हे नाही आहे, दिसणार पण नाही लोकांना की मी माझे केस बांधून ठेवलं म्हणून. चला सिंपल, माझे केस आहेत ना खूप गळत आहेत आता इतक्यात. तर म्हणून मग मी नेहमी वेणी घालते, नाही तर मग बांधून घेत असते. तर चला आता केस बांधून घेतले, पटकनी चेहऱ्यात पाणी मारते, तयारी करते आणि मग निघते मार्केटमध्ये जाण्यासाठी. चला, फेस वॉश करून झाला. आता लवकर क्रीम लावते चेहऱ्यावर. आणि पडते, कारण की न्यूचे पप्पा खाली जाऊन बसलेले आहेत. आणि मला म्हटलं की लवकर तयारी करून येतो, जास्त काही वेळ नको लो, कारण की मला बाहेर जायचं आहे. म्हणून मग त्यांना म्हटलं थोडा वेळ थांबून जा, मी लवकर येते आता खाली पावडरचा डब्बा. माझी निहू नेहमी इथला पावडरचा डब्बा गायब करते. त्या दिवशी तिने रात्री पावडरचा डब्बा घेतला आणि पूर्ण चेहऱ्यावर पावडर लावून घेतली. तर नेहमी आता ती काय करते माहिती आहे का, माझं मेकअपचं सामान घेते आणि काही ना काही तिचं
खुरापाती दिमागमध्ये काय चालते काय माहीत, चालूच ठेवते. मी टिकू लावली की तिला पण टिकली पाहिजे. तर चला झालं. हा क्लच ढिला वाटत आहे मला, दुसरा क्लच लावते मी. तर दुसरा क्लच लावते ब्लूवाला. हा म्हणजे केसांवर फिट बसणार. जेव्हा घाई असते ना तेव्हाच माझ्यासोबत असं होते. नेहमीच आहे म्हणा. लवकर तयारी करायचं म्हटलं ना तर काही ना काही गोंधळ होतोच. जाऊ द्या, तात्पुरतं तर झालेलं आहे. चला खाली जाऊ आणि दिवाबत्ती करते आणि नंतर निघते मग मार्केटमध्ये जाण्यासाठी.